वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार, शेफ सुनील पाटील्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला अगदी सोप्यात सोपी रेसिपी दाखवणार आहे. तर आपल्याकडे चिरमुरे असे भरपूर असतात, ज्यांनी की ते चिरमुरे मऊ पडलेले असतात. तर त्यापासून काहीतरी नाश्ता करायचं, त्यामुळं मी आज चिरमुऱ्याचा सुसला कसा बनवायचा याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथं मी 4 वाटी चिरमुरे घेतलेले आहेत. 1 वाटी कांदा, टोमॅटोचे काप, थोडासा गाजराचा किस, कढीपत्ता, शेंगदाणे, ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरचीचा ठेचा, मीठ, चवीपुरती साखर, जिरे मोहरी हिंग हळद व फोडणीसाठी तेल. तर इथं मी 4 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम होईपर्यंत आपण इकडं चिरमुरे पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत. तर बऱ्याच वेळेला आपल्याकडं चिरमुरे असं म्हणजे व्यवस्थित आपण ठेवत नाही, मग मऊ पडतात. मग त्यावेळेला अशा पद्धतीनं हा नाश्ता करायचा आहे. चिरमुऱ्याचा सुसला, कर्नाटकमध्ये हा सुसला फेमस आहे. चांगलं पाण्यामध्ये चिरमुरे असं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे. इथं आपले चिरमुरे पाण्यातून काढून घेतलेले आहेत. व इकडं आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. 1 चमचा मोहरी टाकायची आहे, 1 चमचा जिरे टाकायचे आहेत, थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे व बारीक चिरलेला 1 वाटी कांदा घालायचा आहे. व हा कांदा आता लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा आपला लालसर झालेला आहे. आता यामध्ये टोमॅटोचे काप घालायचे आहेत व किसलेलं गाजर पण घालायचं आहे. गाजर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असल्यास घाला, नाही घातलं तरी पण चालेल. व हे सुद्धा आता 1-2 मिनटं छान परतायचं आहे. इथं आपली 2 मिनटं आता झालेली आहेत. गाजर व टोमॅटो छान असं शिजलेलं आहे. आता अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, 1 चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा हिंग टाकायचा, थोडेसे शेंगदाणे टाकायचे व 1 चमचा आता मी मिरची क्रश घालणार आहे. हे चांगलं परतून घ्यायचं आहे. मी चवीसाठी 1 अर्धा चमचा साखर घालणार आहे. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा, नाही वापरला तरी पण चालेल. आता ह्यामध्ये मी थोडंसं खोबरं घालणार आहे ओलं, थोडीशी कोथिंबीर घालणार व हे भिजवलेले चिरमुरे घालायचे आहेत. व चांगलं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त सुंदर असा हा सुसला इथं आता खाण्यासाठी तयार होत आहे. तर एक वेगळ्या प्रकारचा नाश्ता अशा पद्धतीनं तुम्ही मऊ चिरमुरे जर तुमच्याकडे असतील तर बनवू शकता. आता ह्याच्यावर झाकण घालून 2 मिनटं वाफ देणार आहे. आता 2 मिनटं आपली झालेली आहेत. झाकण काढून घेऊया. हे पहा, मस्त आपला सुसला तयार झालेला आहे.
आता गॅस बंद करून घेऊया व सुसला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। हे पहा, मस्त सुंदर असा हा चिरमुऱ्याचा सुसला आता इथं खाण्यासाठी तयार आहे। खूप सुंदर सुरेख दिसत आहे। तर तुम्ही अशा पद्धतीनं हा सुसला घरी नक्की बनवा। अगदी पोह्यापेक्षा सुद्धा छान खमंग लागतो। तर ह्यामध्ये तुम्ही कोबीचा सुद्धा यूज केला तरी चालेल किंवा काकडी किसून घातला तरी पण चालते। तर तुम्हाला कशा पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही करून बघू शकता। खूपच सुंदर नाश्ता आहे। अशा पद्धतीनं तुम्ही हे घरी नक्की बनवा व सर्वांना खायला द्या। आणि जर ही रेसिपी तुम्हाला अगदी मनापासून आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा। आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।